जिंकणारा तोच जो घर जपतो. मोठं घर नव्हे, मोठं मन संसार टिकवतं. एका गावात राहुल आणि त्यांचे आई वडील राहत होते. राहुल शहरात चांगल्या पगाराची नोकरी करत होता. पैसा भरपूर मिळत होता, पण घरी येण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. एक दिवस त्याच्या वडिलांचा फोन आला. बाळा, शक्य असेल तर या रविवारी घरी ये, तुझ्या आईला तुला भेटायचंय. राहुल म्हणाला, बाबा, ऑफिसमध्ये खूप काम आहे, पुढच्या महिन्यात येतो. महिने गेले. एके दिवशी राहुलला अचानक फोन आला, लवकर या, तुमच्या आई तब्येतीने खूप गंभीर आहेत. तो धावत गावात पोचला. आईच्या हातात त्याचा बालपणीचा एक फोटो होता. ती हळूच म्हणाली, बाळा, तू लहान असताना रोज माझ्या खुशीत झोपायचा. आज तू इतका मोठा झालास की तुझ्यासाठी आई वडिलांना भेटायला हे वेळ उरला नाही. हे शब्द ऐकताच राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला त्या दिवशी समजलं, पैसा पुन्हा कमवता येतो, पण आई वडिलांसोबत निसटलेले क्षण कधीच परत मिळत नाही. त्या दिवसापासून राहुलने ठरवलं, कितीही काम असलं तरी प्रत्येक आठवड्यात आई वडिलांसोबत वेळ घालवायचा. कारण यशस्वी माणूस तो नसतो ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो. यशस्वी तो असतो जो आपल्या माणसांना कधीच एकटं पडू देत नाही. या कथेचा संदेश, संसारात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली माणसं. त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी इडा मराठी RG ला नक्की सबस्क्राईब करा.